दोस्त हो, अजितदादा परत आले पहा. आणि मी हे उगाच सांगत नाही, प्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते यांची पोस्ट आहे की दादा इज बॅक, म्हणजे दादा परत आलेले आहेत. आणि म्हणजे नेमकं ही जर पोस्ट एखाद्या कार्यकर्त्याने केली असती, ही जर पोस्ट एखाद्या फॅनने केली असती, आणि आज संपूर्ण महाराष्ट्र अजितदादांचा फॅन झालेला आहे, चाहता झालेला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला असं वाटत आहे की अजितदादा परत यावेत. आणि मग या अनुषंगाने जर एखाद्या अशा चाहत्याने, एखाद्या सामान्य व्यक्तीने जर अशी पोस्ट केली असती की अजितदादा परत आले, तर आपण समजू शकलो असतो. परंतु तसं न होता प्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ते सुद्धा अजित पवार गट यांची पोस्ट आहे, दादा इज बॅक. आता ही पोस्ट नेमकी काय आहे याचं विश्लेषण, त्यांनी ती पोस्ट का केली हे सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर काल एक तुम्हाला ऑडिओ क्लिप पाहायला भेटली असेल, आणि त्या ऑडिओ क्लिपमधला संवाद होता की अजित पवार मेला, मला त्याचा फरक पडला नाही, तर रुपाली मिली तर मला काय लई फरक पडायचा आहे का. आणि तो कार्यकर्ता काही फॅन नाही, फॅन फॉलोविंग नाही, चाहता नाही, सर्वसामान्य नागरिक नाही, तर तो आहे नगरसेवक किशोर मासाळ. आणि किशोर मासाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक, ज्यांचा दादांशी काही संबंध सुद्धा नव्हता, ज्यांनी कधी दादाला पाहिलं सुद्धा नाही, म्हणजे मोबाईलमध्ये पाहिलं असेल, टी व्हीवर पाहिलं असेल, परंतु प्रत्यक्ष पाहिलं सुद्धा नाही. त्या प्रत्येक माणसाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि एक महिना, कंप्लीट एक महिना महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचं कशामध्ये सुद्धा मन लागत नव्हतं. आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे, बारामतीचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक किशोर मासाळ यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. आणि खुशाल ते म्हणत आहेत की अजित पवार मेला, मला याचा फरक पडला नाही. म्हणजे माणूस किती कृतज्ञ असतो याचं हे जगातील एक सर्वोत्तम उदाहरण म्हणता येईल. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि स्पष्टीकरण दिलं. मला तसं म्हणायचं नव्हतं, किंवा मी फोनवर बोलत होतो आणि बोलण्याच्या नादामध्ये ते ओघामध्ये शब्द निघून गेले, परंतु शब्द असे निघून जात नसतात, त्यासाठी आंतरिक प्रेम असावं लागतं. ते प्रेम मात्र त्या शब्दामध्ये कुठंही नव्हतं. हे व्हायरल झाल्यानंतर त्यांनी जरी म्हटलं की माझ्याकडून चुकीचं वक्तव्य झालं आणि मी समस्त बारामतीकर, पवार कुटुंब आणि दादांच्या चाहत्यांची हात जोडून माफी मागतो, पण माफी मागण्याने हा प्रश्न सुटणार आहे का. तुमच्या मुळामध्येच नाही, आडामध्येच नाही, तर पवऱ्यामध्ये कुठून येणार. तुम्हाला पाणी हवं आहे, प्रचंड तहान लागलेली आहे, तुमच्याकडे पाण्याचा कुठलाही सोर्स नाही, आणि जवळ तुमच्या गावामध्ये शेतामध्ये विहीर आहे, आणि मग तुम्ही तिथं पोहरा घेऊन गेला. पोहरा कशाला म्हणतात, जी पाणी काढण्याची जी बकेट असते, बादली असते किंवा घागर असते, त्याला तुम्ही दाव बांधता, त्याला पोहरा असं म्हटलं जातं. आणि मग तुम्ही ती बकेट, तो पोहरा विहिरीमध्ये सोडला आणि पाणी काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पाणी काही येईना. मग तुम्ही खाली बघितलं विहिरीमध्ये, तर विहिरीमध्ये पाण्याचा थेंब नाही. आणि मग तुम्ही कितीही जरी प्रयत्न केला, तुम्ही दिवसभर जरी झटत बसलात, तरी त्यामधून एक थेंबसुद्धा पाणी येईल का, येणार नाही. उलट तो पोहरा दगडाला, मातीला इकडून तिकडून हलत राहील, डुलत राहील, त्यामध्ये माती पडेल, दगड पडतील, परंतु पाणी कदापिही येणार नाही. अगदी त्याच पद्धतीने या मासाळने किती जरी स्पष्टीकरण दिलं तरीसुद्धा त्याच्या अंतकरणामध्येच अजितदादाबद्दल प्रेम नाही हे दिसून आलेलं आहे. म्हणजे माणूस किती स्वार्थी झालेला आहे हे तुम्हाला पाहायला भेटेल. आपण कलियुग म्हणतो, ते कलियुग हेच आहे मित्रांनो, की येथे माणूस फक्त पैशाचा भुकेला आहे, पैशाचा सोयरा आहे. बाकी माणसाला, भावनेला, प्रेमाला, आपुलकीला कसलीही किंमत नाही. बघा, ज्या लोकांनी आयुष्यभर अजितदादांना विरोध केला, ते लोक सुद्धा अजितदादासाठी एवढे दुःख झाले की त्या लोकांना सुद्धा 4 दिवस जेवण गोड लागलं नाही. पण शेवटी राजकारणी ते राजकारणी. बघा, राजकारण्यांच्या मनामध्ये, मग तो राजकारणी, एकदा तुम्ही गावचे सरपंच झालात, नगरसेवक झालात, पंचायत समिती सदस्य झालात, जिल्हा परिषद सदस्य झालात, कोणत्याही एकदा पदावर गेलात की तुमच्या डोक्यामध्ये हवा शिरते, अहंकार शिरतो. आणि जिथं डोक्यामध्ये हवा असते
जिथं अहंकार असतो तिथं प्रेम राहत नाही, तिथं खरेपणा राहत नाही, तिथं आपुलकी राहत नाही आणि त्यामुळे तिथं एक दुष्ट माणूस जन्माला येतो. त्यामुळे आपण राजकारणी बघता तुम्ही, हे राजकारणी बहुतांशा निर्दयी का असतात, यांच्याकडे हृदय का नसतं. आणि मग या राजकारण्यांच्या गर्दीमध्ये करोडोमध्ये एखादा असा व्यक्ती असतो की ज्याच्यामध्ये हे हृदय, माणसाचं हृदय शिल्लक असतं, प्रेम शिल्लक असतं, परंतु आयुष्यभर या अहंकाराच्या गारड्यामध्ये, द्वेषाच्या गारड्यामध्ये आपल्याला ते प्रेम दिसत नाही, म्हणजे खरा माणूस दिसत नाही. आणि असा खरा माणूस होता अजित पवार. आणि ते अजित पवार परत आले अशी जी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते यांनी केलेली आहे, आणि ती पोस्ट आहे दादा इज बॅक, आणि खाली वहिनींचा व्हिडिओ आहे. वहिनी एका हॉस्पिटलमध्ये तुम्हाला गेलेल्या दिसतील, आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथल्या स्टाफला तेथील स्वच्छतेबाबत, रुग्णांच्या काळजीबाबत खडसावताना दिसत आहेत. आणि एकदम स्ट्रिक्टली अजितदादा ज्या शब्दामध्ये बोलायचे आहे त्याच शब्दामध्ये वहिनी बोलताना दिसत आहेत, सुनेत्राताई बोलताना दिसत आहेत. आणि कर्मचाऱ्यांना बघा, हे जे निष्काळजी करणारे कर्मचारी आहेत यांची नावं लिहून घ्या आणि यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग द्या, किंवा जर हे कामामध्ये निष्काळजी करत असतील तर यांना काढून टाका. कारण अजितदादांना रिझल्ट हवा असतो, स्वच्छता हवी असते, रुग्णांची काळजी हवी असते. दवाखाना सरकारी जरी असेल, तुम्ही जाऊन बघा बारामतीमध्ये सरकारी दवाखाना नेमका कसा आहे, आणि तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यामधील दवाखाना कसा आहे हा फरक तुम्हाला कळेल. आणि हा माणूस या महाराष्ट्राने हा महाराष्ट्र अजितदादांच्या हातामध्ये 100% कधी दिलाच नाही. जर एक हाती तुम्ही सत्ता अजितदादा यांना जर दिली असती, अजितदादा यांना किमान तुम्ही 150 आमदार एकट्या अजितदादांना जर दिले असते, तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील सरकारी दवाखाना तुम्हाला असा दिसला असता. तुम्ही खाजगी रुग्णाकडे किंवा खाजगी रुग्णालयाकडे तुम्ही अजिबात गेला नसता. बारामतीचं बसस्टँड पहा किंवा कोणतीही गोष्ट पहा, बारामती म्हणजे युरोपमध्ये सुद्धा अशी शहरं नाहीत. एवढं मोठं प्रचंड सुंदर शहर उभा करण्याचं काम, तिथं सगळ्या सुखसुविधा आहेत, ते काम अजितदादांनी केलेलं आहे. मग ते काम तुमचे आमदार का करत नाहीत हा प्रश्न तुम्ही तुमच्या आमदारांना केला पाहिजे. पक्ष कोणताही असू द्या, पक्षाचा येथे संबंध नाही, कारण आपण सगळे भारतीय आहोत. वी ऑल आर इंडियन्स. पक्ष महत्त्वाचा नाही, तर अजितदादांचं कार्य महत्त्वाचं आहे. आणि आज वहिनींच्या रूपामध्ये अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्यांना दिसले, आणि त्यामुळे त्यांनी पोस्ट केली दादा इज बॅक. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? अजितदादा खरंच परत यावेत असं प्रत्येकाला वाटत आहे, परंतु हे या जगामध्ये मृत्यू एक अशी गोष्ट आहे की मेल्यानंतर आजपर्यंत कोणीही परत आलेला नाही. आणि अजितदादा हे स्वतः अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये होते, बुवाबाजीच्या विरोधामध्ये होते. त्यामुळे आपण सुद्धा अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता आपल्याला हा मनुष्य देह देवाने दिलेला आहे तोपर्यंत आपल्या हाताने चांगलं काम करायचं हेच आपल्या हातामध्ये आहे. ते अजितदादांनी केलं, आणि तो असा आणि वारसा सुनेत्राताई पवार पुढे चालवताना दिसत आहेत. त्यामुळे आपलं सुद्धा काम आहे की त्यांना पाठिंबा देणं, खंबीरपणे त्यांच्यासोबत उभा राहणं. तुमचं मत नक्की कळवा.